नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8, 9, 10 एप्रिल 2024 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस, गारपीट, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह चक्रीय वाऱ्याची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर ही पोषक स्थिती 8 आणि 9 एप्रिल या तारखेला बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे हे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये चक्रीय वारे तर काही ठिकाणी वादळी पाऊस, गारपीट, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 8, 9, 10 एप्रिल 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज। तर या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाचा अंदाज केरळच्या दक्षिण आणि पूर्व परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर, आंध्र प्रदेश, भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद इकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वारे बघायला मिळणार आहे। रामगुंडम, जगदलपूर, भुवनेश्वर, कोलकाता, राउरकेला, कोरबा, रायपूर इथे जबरदस्त वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात असणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूर, खेडगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बदलापूर, कजवाली, राजुरा, घोसरोड तसेच भाटाडी, मोरली, भद्रावती, वणीकायर येथे मुसळधार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। मोरली, कुटवाडा, चरगोविकी, चिमुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चामोर्शी, घोटलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा आसपासचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज चक्रीय वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। कापसी, पंगोजनला मध्यम स्वरूपात राहील। धुनाळा, मुरमगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच चुरमुरा, नाटेचौक, अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढले असून तुलमाल, किमठी, मैदा, देसिंग, दिगुरी, कुरखेडा, बलटोला, पुलेगाव, बोनगाव, चिंचघर, मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी, चिंचोला, डोंगरगड, साखरेटोळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुमसर, तिळरा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजेलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रांजेगाव, वारासिवणी, बालाघाट मध्यम जोरदार पावसाचा अंदाज, या बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, मंगरुळी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवणी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। घोटी, अकोला, खरबसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, कुलेगाव, बोंडगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे दक्षिण भागाकडे बुटिबुरी, पाचगाव आणि तुळजापूर, बारवाडी इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। हिंगणा, नागपूर, कामठी, धामणा, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावनेर, बडेगाव, बिचवा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात उत्तर भागात बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे धोतीवाडा, कोडाली, काटोल जोरदार पावसाचा अंदाज राहील।
वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड, धामणा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोझारी, तळेगाव, आष्टी, करजाना, अमरावती जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। ब्राह्मणतडी, मोर्शी, चांदूर बाजारला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडनेरा, अमरावती, नांदगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। असेगाव, अचलपूर आणि चिखलदरा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असणार आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटखेड, दारवा मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळ, कल्याण, जामोडा, राळेगाव, दुर्गपिंपरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंडारी, पट्टणबुरी, गोमत्री, धनोरा, निमगुडा, अलिदाबाद इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे रुई, जवई, अरणी या भागाकडे जोर कमी राहील। मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कॅप, मावळे, गारपीटचा अंदाज राहील। देहाणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। नेर, लाटखेड, धारवा, यवतमाळ इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे अमरावती जिल्ह्याकडे परिसर बघितला तर नांदगाव, कंडेश्वर, अमरावती, बडनेरा, असेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मंगळवेढ, करजाना, खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर हलका मध्यम राहील। अकोला, बोरगाव, मंचू, गोरेगाव, बाळापूर, कामगाव, शेवगाव इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि अकोट, हिरवाखेड, अलेवाडी, जोळगाव, जमत, मासराखेड, अंदरुणा, पातोडा, शेवगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव आणि दिघी, नांदुर्णा, दासराखेड, पिंपरीगाव, मोठाला इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात नयगड, डोंगाव, भापूर तसेच बीबी, लोणार, रिसोड, जयपूर, सप्तगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंध, इनापूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील नांदेड वाघाला या जिल्ह्याच्या उत्तर भागात बसमतपूर्णा, नांदेड वाघाला आणि भोकर, मुखेड, तमसा हलका मध्यम पाऊस राहील। हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, किनवटलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबादला हलक्या सरींचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, आष्टीला हलका मध्यम असून वादळी वाऱ्यासह गारपीटची शक्यता देखील आहे। लातूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुदोड, जक्कल, हाणेगाव तसेच अरोंदा, हलसी, भालकी, बीदर या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। रवणकुला, वडोण, बुजुक, जोळकोट, लातूर रोड, अहमदपूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि बोकडा, रायनापूर, अंबेजोगाई, घाट, नांदुरा बीड जिल्ह्याचा परिसर, राणी, सावगाव, गंगाखेडला गारपीटची शक्यता आहे। धाराशिवकडे पावसाचा अंदाज लगतचा परिसर भेटला असता पेठ, खोंड, बाळा, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, नळदुर्ग, होर्टीलाही गारपीटचा अंदाज राहील। आणि कळंब, मासा, तारकेट, बुमलाही गारपीटचा अंदाज आहे। धारूर, केज, येलम, चौसाला हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड, वडवणी, तळेगाव, सिरसर, सोनपेठ, मांजलगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गोलापांगरी, तारगाव, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, सम्राटनगर हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळ स्थिती राहील। नाशिक जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। पुणे, अहमदनगरला अंशतः ढगाळ स्थिती राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।